महाराष्ट्रामध्ये जर शेजार आपण बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेची मतमोजणी विधानसभा मतदारसंघावाईज होत असते। म्हणजे 288 मतदारसंघाची मतमोजणी 288 मतदार केंद्रामध्ये महाराष्ट्रामध्ये पार पडताना आपल्याला बघायला मिळत होतं। दिल्लीमध्ये मात्र तसं नाहीये। 70 जागांची मतमोजणी ही 17 ठिकाणी होती। त्यामुळं मतमोजणीसाठी वेळ लागेल, पण टेबल जे आहेत ते केलेले आहेत वेगवेगळे आणि राऊंड होत आहेत। म्हणजे 17 राऊंड असतील, 19 राऊंड असतील, अशा पद्धतीचे राऊंड होतील आणि त्यानंतर आकडे जे आहेत ते समोर होतील। मागच्या साधारणतः शेजल पाऊण तासांपासून ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि ईव्हीएमच्या मतमोजणीमध्ये देखील आता कोण पुढे जातं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या भारतीय जनता पार्टी पुढे आहे असं सध्या दिसतंय, मात्र ईव्हीएममध्ये आम आदमी पक्षाला यश मिळतंय का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण काटेकी टक्कर फाईट आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पार्टी या दोनच महत्त्वाच्या पक्षांमध्ये होताना दिल्लीमध्ये सध्या आपल्याला बघायला मिळते। शेजार निश्चितच प्रमोद, तुम्ही असेच जोडलेले राहा। मात्र सध्या मोठ्या बातम्या ज्या समोर येत आहेत, एक ब्रेकिंग न्यूज, 70 जागांचे कल हाती आले आहेत। भाजपने जोरदार मुसंडी मारली असल्याचं दिसतंय। कलांनुसार भाजपला सध्या तरी बहुमत मिळताना दिसतंय आणि या ठिकाणी आम आदमी पक्षाला मात्र मोठा धक्का मिळत असल्याचं सध्या तरी दिसतंय। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून घेतोय सध्याची राजकीय गणितं। दिल्लीमध्ये 70 जागांसाठी निवडणूक जी आहे, विधानसभा निवडणूक पार पडली होती। 44 जागा सध्या तरी भाजपच्या पारड्यात पडल्या असल्याचं बघायला मिळतंय। मात्र हा आकडा आता वाढलेला आहे। 45 जागा या भाजपच्या पारड्यात पडल्या असल्याचं बघायला मिळतंय। तर जे काँग्रेसने एक खातं उघडलेलं होतं त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेसला अपयशच येत असल्याचं पाहायला मिळतंय। तर 25 जागांवरती सध्या तरी आपण आम आदमी पक्षाला पाहतोय। आम आदमी पक्षाचा आकडा आतापर्यंत 27 वर पोहोचलेला होता, आकडा वाढलेला होता आणि आता हा आकडा 25 वर गेला असल्याचं बघायला मिळतंय। भाजप मात्र 45 जागांवरती आघाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कलांनुसार भाजपलाच सध्या तरी बहुमत मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दिल्लीच्या सर्व 70 जागांचे कल जे आहेत ते आता साम टीव्हीच्या हाती आले असल्याचं आपण पाहतोय। निकालांचे अचूक अपडेट आपण साम टीव्हीच्या माध्यमातून जाणून घेतोय। खरं तर दिल्ली नेमकी कुणाची याचा फैसला आज होणार आहे। तर आपण पाहिलं तर या आकडेवारीनुसार भाजपच सध्या पुढे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काटेकी टक्कर ही आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये होणार असं म्हटलं जात असलं किंवा एक्झिट पोल त्या स्वरूपाचे असले तरी सुद्धा सध्या जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपची घोडदौड जी आहे ती केवळ 25 जागांवर थांबली असल्याचं बघायला मिळतंय। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, आपण पाहतोय आतापर्यंत आपची जी यशस्वी घोडदौड चालू होती असं आपण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण काटेकी टक्कर बघायला मिळत होती। मात्र आता केवळ 25 वरती आप थांबला असल्याचं दिसतंय। काय म्हणाले या संदर्भात? अँटी इन्कम्बन्सीचा खूप